मंडळी, मुंबई सगळ्यांच्या स्वप्नांची नगरी, महाराष्ट्राची राजधानी आणि म्हणायला गेलं तर मराठी माणसाचं घर म्हणून ओळखली जाणारी हीच मुंबई आज एका अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नासमोर उभी आहे. या शहरात मराठी माणूस खरंच सुरक्षित आहे का, हा प्रश्न आज अचानक उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. पण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे तो पुन्हा डोकं वर काढतोय की काय असं आता पाहायला मिळतंय. आणि मी असं का म्हणतोय हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होईलच. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. मंडळी, मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मराठी अस्मिता आणि भूमिपुत्रांचा हक्क आणि मराठी माणूस हा मुद्दा सध्या केंद्रस्थानी बनला आहे. त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं असताना दहिसर पश्चिम मधील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी ठरली आहे. 5 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार रेखाराम यादव यांच्या प्रचारासाठी आलेले उत्तर भारतीय कार्यकर्ते दहिसरच्या विठ्ठलवाडी कांदरपाडा परिसरात प्रचार करत होते. मात्र प्रचार करत असताना हे कार्यकर्ते कोणती परवानगी न घेता थेट एका आदिवासी मराठी कुटुंबाच्या घरात घुसले. घरात 9 महिन्याचं बाळ घेऊन असलेल्या प्रतिमा पाटील आणि त्यांचे पती विजय पाटील यांनी अत्यंत शांतपणे ही प्रचार करण्याची जागा नाही, कृपया घराभरती जा, असं एवढंच सांगितलं. पण हेच वाक्य या कार्यकर्त्यांच्या अहंकाराला खटकलं आणि थेट शिवीगाळ सुरू केली आणि काही मिनिटातच फोन करून तब्बल 50 ते 60 जणांचा जमाव घटनास्थळी बोलवून घेतला. या जमावामध्ये महिला पुरुष दोघांचाही समावेश होता. या सर्व हल्लेखोर उत्तर भारतीय असून ते शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. जमाव जमा झाल्यानंतर विजय पाटील आणि त्यांचे भाऊ प्रशांत पाटील यांना घरातून अक्षरशः ओढत बाहेर काढण्यात आलं. जमिनीवरती पाडून झेंडे, काट्या, दांडकी, दगड आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यांना मारत मारत रस्त्यावरती फरफटत नेण्यात आलं. 9 महिन्याच्या बाळासह प्रतिमा पाटील यांनी आपल्या नवऱ्याला वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला असताना त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. तसेच छेड काढण्याचा प्रयत्न झाल्याचे गंभीर आरोप आता पुढे येत आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ परिसरातील नागरिकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून तो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तक्रार दाखल करून घेतल्याचा पीडित कुटुंबाने दावा केला आहे. HMB कॉलनी पोलीस ठाण्यात कलम 189, 383, 118 यासह इतर गंभीर कलमांसह 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. याहून धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर जमावातील काही महिलांनी उलट विजय पाटील किंवा त्यांच्या भावावरतीच विनयभंगाचे गुन्हे दाखल करून मराठी कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांच्या मते भविष्यात मराठी माणसाला गप्प बसवण्यासाठी वापरलं जाणार हे एक धोकादायक राजकीय टूलकिट आपल्याला म्हणावं लागेल. या घटनेनंतर काँग्रेस उमेदवार शीतल म्हात्रे यांनी पाटील कुटुंबाची भेट घेऊन शिंदे गटाच्या शिवसेनेवरती थेट गुंडगिरीचे आरोप आता केले आहेत. पोलीस प्रशासन, निवडणूक आयोग आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरती स्पष्ट किंवा ठोस भूमिका घ्यावी अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. शिवसेनेच्या नावाखाली सत्तेत असलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनच जर मुंबईत मराठी माणसांवरती हल्ले होत असतील तर मराठी अस्मितेचं राजकारण नेमकं कुणासाठी आणि कशासाठी केले जातंय, हा प्रश्न आता या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आपल्याला दिसतोय. हा व्हिडिओ केवळ एका कुटुंबावरती झालेल्या हल्ल्याची कहाणी नाही, तर मुंबईत मराठी माणसाची आजची स्थिती, निवडणुका आधी वाढलेली राजकीय दहशत, पोलिसांची जबाबदारी आणि येत्या मतदानासाठी मराठी मतदारांनी का अत्यंत जागरूक राहणं गरजेचं आहे याचं भयानक वास्तव समोर आणणारा आरसा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.